आता मी राहुलच्या घरी आलोय कारण मी त्याचा 3D प्रिंटर नेतोय एक. आणि या रूम मधलं डिटेलिंग मला खूप आवडलंय. हे टाकल्याच फेस यायला लागलाय बिअरचा. 25 मिनिटं बाकी आहेत पण ब्रेड राईज व्हायला स्टार्ट झालेला आहे. आपली बाईक आलेली आहे नवीन इंजिन लागून. नमस्कार मंडळी, माझं नाव आहे रोहन आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि जसं की मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं की मी प्रत्येक व्हिडिओमध्ये गाडीचा एक छोटासा रिव्ह्यू करायचा प्रयत्न करीन जर मला चांगली गाडी मिळाली तर हा वीक मला गाडी मिळाली जीप वॅगनियर, जी जीप ब्रँडची सर्वात लक्झरियस गाडी आहे. तर मी कामावरनं निघालोय आणि कुठलं तरी पार्किंग लॉट शोधतो आणि तिकडे तुम्हाला ही गाडी दाखवतो. इकडे एक पार्क आहे, तिकडे मी थांबलोय तुम्हाला गाडी दाखवायला. केवढी लांब आहे बघा. आणि गाडीचं नाव आहे जीप वॅगनियर. आणि ऑलमोस्ट माझ्या छातीच्या हाईटची आहे. तुम्हाला एक फीचर दाखवतो. डिक्की उघडण्यासाठी फक्त खालनं पाय फिरवायचा, डिक्की उघडली. हँड्स फ्री, कारण जेव्हा हातात आपल्या सामान असेल तेव्हा आपल्याला बटन दाबता नाही आलं तर. आणि 8 सीटर आहे, 3 रो सीट्स आहेत. आणि ही बटन दाबून आपण सीट खाली आणि वर करू शकतो. बटन दाबलं, ही सीट खाली झाली. हे बटन दाबलं, ही सीट खाली झाली. ऑलमोस्ट मी अख्खा झोपू शकतो एवढी जागा आहे. आणि जर मला वर करायची असेल सीट तर मी बटनाने वर पण करू शकतो दोन्ही सीट. पण आता मी खाली ठेवतो. फक्त 3rd रो नाही तर 2nd रो पण आपण खाली करू शकतो. केवढी जागा झाली बघा. पण जो मधला रो आहे तो पण वरती नाही करू शकत, फक्त हे 2च करू शकतो. आणि इकडे पण स्टोरेज आहे. आणि जर आपल्याला डिक्की बंद करायची आहे, परत पाय खाली गेला, बंद झाली. आता मी 3ऱ्या रो मध्ये बसलेलो आहे आणि तरी मला जागा बघा केवढी आहे. इथे एसीचा वेंट आहे, कप होल्डर आहे, USB-C आणि नॉर्मल USB-चा आउटलेट आहे. आणि या बटनाने मी माझी सीट रिक्लाइन पण करू शकतो. बघा आता माझी सीट अशी आहे आणि मी 3rd रो मध्ये बसलोय. आता हे बटन दाबल्यावर सीट मागे पण झाली. म्हणजे जेवढा मी मधल्या रो मध्ये कम्फर्टेबल आहे तेवढाच मी मागच्या रो मध्ये पण कम्फर्टेबल आहे. आणि नॉर्मली गाड्यांमध्ये जो 3रा रो असतो तो लहान मुलांसाठी असतो, पण ह्याच्यात असं नाही. नॉर्मल फुल साईज अडल्ट माणूस बसू शकतो. आणि ही मधली सीट आहे, ह्याला सीट बेल्ट कसा लागणार, कारण इथे कंपल्सरी आहे जेवढे पॅसेंजर आहेत त्या प्रत्येकाला सीट बेल्ट पाहिजे. सो या मधल्या सीटला सीट बेल्ट इथे वरती आहे, इथून खेचून असा लावायचा. आता मी एकटा गाडीत आहे, 3ऱ्या रो मध्ये बसलोय. निघणार कसा गाडीतून बाहेर, तर फक्त हे बटन दाबायचं, सीट गेली पुढे आणि आता मी निघू शकतो. ही बटन दाबून पण आपण हा 3रा रो वर खाली करू शकतो. आता जाऊया पुढे. आणि मागच्याना पण इकडे एसीचा वेंट वगैरे सगळं दिलेलं आहे. USB-C नॉर्मल आपल्या घराचा प्लग असतो तसा आहे. आणि एसीचं पण कंट्रोल्स इकडे दिलेले आहेत. आता तुम्हाला ड्रायव्हर सीट दाखवतो. सो आत आल्या आल्या आपण पहिलं बघू शकतो की केवढी मोठी आहे. मी अख्खा हात एक्सटेंड केला तरी कुठे पोचतोय बघा. ऑलमोस्ट हे 1.5 फूट आहे. इथे पण फोन चार्जिंगसाठी USB-C आणि नॉर्मल दिलेलं आहे. आणि जसं की आता सगळ्या गाड्यांना डिजिटल डिस्प्ले येतोय, ह्याचा पण आपण कन्फिगर करू शकतो जसं पाहिजे तसं. अजून एक फीचर ह्याच्यातलं मला तुम्हाला दाखवायचं होतं, म्हणजे सीट तर पुढे मागे नॉर्मल गाड्यांची होतेच, पण हाईटच्या हिशोबाने ह्याच्यात पेडल्स पण पुढे मागे होतात. आता बघा हे बटन दाबल्यावर पेडल्स पुढे येतील, ब्रेक आणि एक्सिलेटर. अजून एक ह्याच्यातलं चांगलं फीचर मला दाखवायचं ते म्हणजे आता ही गाडी मोठी आहे, आपण रिव्हर्स घेतोय. सो आता हे जे हेडरेस्ट आहेत 2nd आणि 3rd रो सीट्सचे, ते आपल्याला मध्ये येत असतील, मागे बघता येत नसेल. तर पहिले मी 2nd रो हेडरेस्ट फोल्ड दाबीन. 2nd रो मधले हेडरेस्ट खाली जातील. 1 2 3 खाली झाले. आता 3rd रो जे करतो. जर मला ही गाडी स्वतःच्या पैशाने घ्यायची असेल तर मी नक्की घेईन. आणि लास्ट टाइम जेव्हा माझे मम्मी डॅडी आलेले तेव्हा मी लास वेगस आणि कॅलिफोर्नियाला रोड ट्रिपवर गेलो होतो, तेव्हा मला ही गाडी मिळाली होती. तर तेव्हाचे थोडे मी क्लिप्स तुम्हाला आता दाखवतो. डॅडी डर्ट ट्रेलवर चालवतो जीप. थोडा डॅडी तुझा काच उघड.
आता मी प्रॉव्हिडन्स डाऊनटाऊनमध्ये आलो आहे, जिकडे माझं हॉटेल आहे. आणि ॲक्च्युली मी बाहेर काहीतरी खायला जाणार होतो, पण माझे टीममेट्स होते, त्या लोकांनी कॅन्सल केलं. म्हणून आता मी काहीतरी ऑर्डर करीन. हे आलं आपलं हॉटेल. गाडी इकडेच पार्क करायची, वालेवाला येऊन घेऊन जाईल. ही आपली रूम, शॉवर, टॉयलेट. ही रूम मला आवडते कारण दोन्ही साईडला विंडोज आहेत, म्हणून मस्त वाटतं. सगळा बाहेरचा व्ह्यू दिसतो. तसा काय एवढा खास व्ह्यू नाही आहे, पण लाईट तरी येतो बाहेरून. आणि या रूममधलं डिटेलिंग मला खूप आवडलं आहे. जसं की या ब्लाइंडवर बघा नंबर्स लिहिलेले आहेत, आणि लांबून बघितलं नुसत्या लाईन्स वाटतात, पण जवळ गेल्यावर नंबर्स आहेत. इथे लॅम्पकडे सर्किट सारखं डिझाईन केलेलं आहे, आणि तो छोटा रेडिओ, प्लस इथे मध्येच एक कार्पेट. आणि अजून एक डिटेल मला आवडलं ते म्हणजे हा वॉलपेपर. बॉस्टनची स्कायलाईन आहे, पण याच्यामध्ये मध्ये मध्ये छोटे असे हिडन गोष्टी आहेत. जसं की बघा या स्कायलाईनच्या मध्ये इथे एक छोटासा डॉग आहे, इथे एक जिराफ आहे, इथे एक कोंबडी आहे, इकडे छोटा ॲस्ट्रोनॉट आहे. डायनासोर आहे मध्ये, स्ट्रॉनी कॉफी पित आहे. तर नॉर्मल ज्या बोरिंग हॉटेल रूम्स असतात त्यापेक्षा ही जरा मला चांगली वाटली आणि थोडी डिफरंट वाटली, म्हणून तुमच्याबरोबर पण शेअर केली. तर आता 6:45 वाजलेत, पण मी जेवण आत्ताच ऑर्डर करणार आहे, कारण इथे यायला वेळ लागतो. इंडियासारखं 10-15 मिनिटात येत नाही. पण रोड आयलंडमध्ये सी फूड खूप फेमस आहे, पण आज मी ते खाणार नाही, कारण लास्ट 3-4 दिवसापासून मी माझ्या ऑफिसच्या कलिग्स बरोबर डिनरला सी फूडच खातोय, म्हणून कंटाळा आलाय. तर आता उबर इट्सवर बघतो काहीतरी लाईट आणि हेल्दी मागवतो. जेवण डिलिव्हर झालंय, खालून घेऊन आलो आता. ओके, सो मी डिनर मागवलंय स्वीट ग्रीन नावाच्या जागेवरून, आणि तिकडे हेल्दी गोष्टी सॅलड रॅप्स असंच मिळतं. आणि पहिले हे मी घेतले ऑर्गॅनिक लेमनेड, आणि हा चिकनचा बोल घेतला आहे मी. याच्यामध्ये काय मी तुम्हाला सांगतो, हे त्याचं ड्रेसिंग आहे, चिली फ्लेक्स, मग बासमती राईस, लेमन, हे अरुकुला नावाचं पान असतं, ते सॅलडमध्ये इथे खूप खातात. ते अनियन्स आहेत, ॲपल्स आहेत खाली, आणि हे चिकन आहे. चिकन मी थोडी एक्स्ट्रा घेतली आहे प्रोटीनसाठी. आणि आता मी हास्यजत्रा बघत बघत खाणार आहे. तुम्हाला सगळ्यांना वाटेल हा सारखा हास्यजत्राच बघतो, पण मी जेवताना असंच काहीतरी कॉमेडी बघतो, त्याच्यानंतर मग झोपताना मी काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघतो. गुड मॉर्निंग. आता मी ऑफिसला चाललोय आणि हॉटेलमधून चेकआउट करतोय. चला आता मी निघतो ऑफिससाठी, आणि आता डायरेक्ट डॅलसला पोचल्यावर भेटतो. ओके, सो आज सॅटर्डे आहे आणि आपली बाईक आलेली आहे नवीन इंजिन लागून, आणि मी सकाळी पिकअप केली आणि हळूहळू आलो. आणि मग केस बघू शकता तुम्ही, कारण मी हेल्मेट घातलं नव्हतं, कारण हळूहळूच यायचं होतं, कारण नवीन इंजिन असल्यामुळे जास्त फास्ट नाही चालू शकत. तर मजा आली, एकदम स्मूथ झाली आहे बाईक. आता घरी जातो आणि बोलतो. ओके, सो आता आपली बाईक तर आलेली आहे परत घरी, आणि जसं की तुम्हाला माहिती आहे माझी कॅलिफोर्नियाची ट्रिप अधुरी राहिलेली आहे, ती मला कंप्लीट करायचीच आहे. पण ती या बाईकवर मी करणार नाहीये, कारण एकदा ही बिघडली आहे तर परत पण बिघडू शकते, आणि मला जरा अनरिलायबल वाटते. म्हणून मी आता ही बाईक विकायला टाकणार आहे, आणि जशी विकली गेली की मग मी कुठली तरी पॉवरफुल बाईक घेईन, BMW वगैरे. तर तोपर्यंत तरी मी ट्रिप करणार नाहीये, आणि सध्या ही बाईक विकायचा प्लॅन आहे माझा. आणि जे लोक आपल्या चॅनलवर नवीन असतील ते माझे मागचे व्हिडिओ बघू शकतात, आणि मग तुम्हाला कळेल की या बाईकचा काय प्रॉब्लेम झाला होता. ओके, सो आता 3:30 वाजल्यात, आणि थोड्या वेळात चहा प्यायची वेळ होईल, आणि चहाबरोबर काहीतरी खायला स्नॅक्स बनवणार होतो. पण जर तुम्ही माझा फार्मर्स मार्केटवाला व्हिडिओ बघितला असेल तर त्याच्यामध्ये मी एक ब्रेडचा मिक्स घेतलेला, सो मी आता ते बनवणार आहे चहाबरोबर खाण्यासाठी. आणि सकाळी मी आंघोळ करून निघालो होतो, आणि त्याच्यानंतर बाईक चालवली, तर केस माझे असे झालेले आहेत, आणि आता परत आंघोळ करायला मला कंटाळा आलेला आहे, म्हणून आज मी याच हेअरस्टाईलमध्ये फिरणार आहे. तर चला आता बनवायला स्टार्ट करूया. तर हा डो मी तिकडनं घेतला होता क्रॅनबेरी ऑरेंज फ्लेवरचा. तर ह्याच्यामध्ये फक्त बियर टाकायची आणि बेक करायचं. आणि बियर मी माझ्या फ्रेंडच्या घरून आणलेली आहे, ही 2 एकिस बियर आहे, मेक्सिकन बियर. तर ही आपण टाकणार आहोत, आणि मिक्स करायला हा बोल घेतलाय,
आणि मग बेक करण्यासाठी हे घेतलंय. तर आता बनवायचं कसं, प्री हीट ओव्हन टू 350 डिग्रीज. 350. त्याच्यानंतर पोर 10 ounce ऑफ बियर. 10 ounce म्हणजे 1.25 कप इंटू अ लार्ज मिक्सिंग बोल जो आपल्याकडे आहे. तर आता बियर मोजतो आणि टाकतो याच्यात. युजली जे अमेरिकन बियर्स मिळतात त्याला असं ट्विस्ट टू ओपन असतं, ओपनरची गरज लागत नाही, पण ह्याला लागतोय ओपनर. तर माझ्याकडे 1/2 कपचं हे मेजरमेंट आहे. तर आता मी बियर ओतली आहे आणि आता हे त्याच्यामध्ये टाकतो. हे टाकल्याच फेस यायला लागलाय बियरचा. तर मी पटकन ढवळतो कारण एका हाताने जमणार नाही मला. बघ आपला डो तयार झालेला आहे आणि ह्याच्यात आतमध्ये क्रॅनबेरीज पण आहेत. हा मी कट अँड फोल्ड मेथडने हे केलेलं आहे, म्हणजे त्याच्यात थोडी एअर इंट्रोड्यूस करण्यासाठी. तर आता मी ह्याच्यात टाकतो आणि ओव्हन पण आपला प्रीहीट झालेला आहे 350 ला. तर डो माझा ह्याच्यात टाकून झालेला आहे आणि आता फक्त या ओव्हनमध्ये ठेवायचं आहे. काढतो कोण चायला पडेल. तर 50 मिनिटाचा टायमर लावायचा आपल्याला, पण मी बघत राहणार आहे. 25 मिनिटं बाकी आहेत, पण ब्रेड राईज व्हायला स्टार्ट झालेलं आहे. ब्रेड मस्त राईज झालाय, पण एक प्रॉब्लेम काय झालाय की मी त्या बेकिंग ट्रेला बटर किंवा ऑइल लावलं नाहीये. त्याच्यामध्ये लिहिलं होतं लावायचं पण मी विसरून गेलो. पण तो नॉनस्टिक ट्रे आहे सो निघायला पाहिजे. बघूया आता. आपला 50 मिनिटाचा टायमर झालेला आहे आणि इथे मी दूध उकळतोय आणि साईड बाय साईड बेसिक खिचडी पण बनवतोय डिनरसाठी. पण आता उकडून बघूया. दिसायला तर मस्त वाटतोय, पण त्याच्यात नाईफ थोडीशी खुपसून बघावी लागेल झालाय की नाही. पण एवढ्या छान ह्याच्यावर नाईफ आत खुपसावीशी वाटत पण नाही मला. दिसायला तर खतरनाक वाटतोय. साईडला टाकतो. झालाय. त्याच्या इन्स्ट्रक्शन पण लिहिलेलं की ओव्हनमधनं काढल्यावर 15 मिनिटं कूल करायचं कापायच्या आधी किंवा ह्याच्यातून काढायच्या आधी. सो आता 15 मिनिटाला असंच ठेवतो साईडला. ओके, आता आपला पाव रेडी झालेला आहे आणि मी थोडं हलवून बघितलं तर तो डिटॅच झालेला वाटतोय. बघूया असं निघतो का. आयला काय खतरनाक निघाला रे. चिकटलं नाही जरा पण. जबरदस्त. तर ह्याला पण कापूया. म्हणजे ब्रेड नाईफ आहे, म्यान मधनं काढतो. दिसतो तरी चांगलं आहे. बाईट मारून बघतो. मी कापून ठेवलंय. अजून थोडं आतून गरम आहे. चहा बनवेपर्यंत थंड होईल. आता संध्याकाळ झाली आणि मी राहुलकडे चाललोय आणि मी विचार केला की राहुलला पण थोडा ब्रेड नेतो. पण खरं सांगू ते एकदम बेकार झालेलं आहे आणि बघून असं वाटेल एकदम सॉफ्ट आहे. पण हे बघा, दगड आहे दगड. तो चुपचुप के पिक्चर मध्ये कसं तो बोलतो आरी मिलेगी काटणे, आणि तसंच या आरीने मी कापलाय त्याला. पॅकेट बघून जेवढी मजा आलेली तेवढी खाताना मजा आली नाही. आता मी राहुलच्या घरी आलोय कारण मी त्याचा 3D प्रिंटर नेतोय एक. त्याच्याकडे भरपूर आहे. त्याचा डेस्क बघा, हा त्याचा लेटेस्ट 3D प्रिंटर आहे. खाली रेझिन 3D प्रिंटर आहे आणि हा त्याचा पहिला 3D प्रिंटर जो त्यांनी इंडियावरनं आणलेला आणि हा त्याचा सेटअप आहे. सो हा वाला त्याच्याकडे एक्स्ट्रा होता तर तो मी नेतोय कारण मला पण काहीतरी प्रोजेक्ट्स करायचे आहेत घरी. सो तुम्हाला पण दाखवेन. कळलं, मॅन्युअली तू सेट करू शकता ऍक्सिस. असं सगळे ऍक्सिस आहे. आणि मूव्ह एक्सट्रुडर जो आहे ना, हे करण्यासाठी तुला नॉझल प्री हीट करायला लागतं, नाही तर प्लास्टिक निघणार नाही म्हणून. तर बघ आता तुला हा प्रिंटर ठेवलाय डिक्कीमध्ये. ओके, सो मी राहुलचा 3D प्रिंटर घरी आणलाय आणि आज मी चालू करणार नाहीये, उद्या करीन आणि पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेन. पण इकडे 2 माझे मॉनिटर्स असायचे ते मी विकून टाकले कारण मला आता त्याची गरज नाहीये. आणि त्याच्यासाठी मी हा 3D प्रिंटर आणलाय कारण मला थोडं शिकायचं पण आहे. राहुल एकदम एक्सपर्ट आहे 3D प्रिंटिंग वगैरे मध्ये.
आणि मला काही प्रोजेक्ट्स पण करायचे आहेत, असे साईड प्रोजेक्ट्स. त्याच्यासाठी पण मला 3D प्रिंटर पाहिजे होता. ओके, सो आता रात्रीचे 11 वाजलेत आणि आता मी व्हिडिओ एडिट करायला स्टार्ट करणार आहे. आणि युजली सॅटर्डेला 10:30 वाजता माझा व्हिडिओ एडिट करून होतो आणि मी अपलोडला टाकतो. पण आज मी राहुलकडे गेलो होतो आणि मित्रांसोबत पण फिरत होतो, म्हणून जरा उशीर झाला. तर आता रात्री जागायचं म्हणून मी थोडी कॉफी बनवणार आहे. आणि ही कॉफी मी इंडियावरनं आणलेली, डेव्हिडॉफची. तर ही सध्या माझी फेवरेट इन्स्टंट कॉफी आहे. तर आता मी कॉफी बनवतो आणि एडिटिंगला स्टार्ट करतो आणि हा व्हिडिओ इथेच एंड करतो. सो जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. आणि भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.